तब्बल 7 वर्षांनंतर ठाणे शहराची प्रतिष्ठेची आणि ठाणेकरांच्या उत्साहाचे आकर्षण असलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवरती स्पर्धेच्या आयोजनाची तयारी, स्पर्धकांना आवश्यक सुविधा तसेच स्पर्धा मार्गावरील नियोजनाबाबत सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली। सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी आपल्या परिसरातील स्पर्धा मार्गावरती प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे असं आवाहन केलेलं आहे। महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विविध बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, माजी महापौर शिवसेना सचिव संजय मोरे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेवक रमाकांत मडवी, ठाणे शहर विधानसभा संघटक हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी तसेच ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा असून ठाणे महापालिका मुख्यालयातून सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे। शहरातील विविध भागातून स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने संपूर्ण स्पर्धा मार्गावरती आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे।